नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती इथे आलेलो आहोत आणि आज आपण सध्या सगळ्यात जास्त चर्चेला जाणारी जी गोष्ट आहे ना की चायनीज पद्धतीने मक्का लागवड करणं, या विषयासंदर्भात आज आपण इथे जे संतोष करंजे सर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। संतोष सर कृषी विज्ञान केंद्रामध्ये सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहेत। तर चला मग चायनीज पद्धतीने मका लागवड नेमकं काय आहे हे संतोष सरांकडून समजून घेऊयात। तर सर बघितलं तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये मका पिकाची लागवड केली जाते आणि त्यातली त्यात आता जी चायनीज पद्धतीने मका पिकाची लागवड केली जाते ह्याबद्दल अनेक चर्चा केल्या जात आहेत आणि अनेक वेळा असंही म्हटलं जातंय की त्यामध्ये तुम्ही जवळपास प्रति एकर 50 क्विंटल पर्यंत उत्पन्न घेऊ शकता। तर ह्या चर्चेबद्दल काय सांगाल किंवा हे जे प्रति एकर 50 क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊ शकते असं म्हटलं जातं, यात कुठपर्यंत तथ्य आहे या गोष्टीमध्ये? खरं पाहता तथ्य म्हणण्यापेक्षा हे तंत्रज्ञान जे आहे हे प्रूव्हन तंत्रज्ञान आहे। मी 2012 मध्ये युनान ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी चीन जी कुनमिंग मध्ये आहे तिथं ट्रेनिंगसाठी गेलो होतो। तर मी 1 महिना तिथं ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी पाहिलं की तिथल्या प्रत्येक शेतकऱ्याचं जे आहे ही लागवड पद्धत या पद्धतीनेच आपण जे पाहणार आहोत आणि सरासरी उत्पादन त्यांचं एका एकरामध्ये 50 क्विंटल, म्हणजे तुम्ही जे म्हणलात हे 50 क्विंटल तिथलं सगळ्यांचं सरासरी आहे। याचं कारण असं आहे की ते तंत्रज्ञान त्यांचं प्रूव्हन आहे आणि आपल्याकडे पण 2012 पासून मी जवळपास 1000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांकडे हे तंत्रज्ञान राबवलंय। तर त्याच्यामध्ये 40 पासून ते 74 क्विंटल प्रति एकरी उत्पादन काढलेले शेतकरी आहेत। प्रति एकर 74 प्रति एकर, हा म्हणजे एकर मध्येच आपण बोलतोय, हेक्टर मध्ये बिलकुल नाही। 1 एकर मध्येच 50 क्विंटल पेक्षा जास्त आणि मॅक्झिमम 74 क्विंटल। बघितलं शेतकरी बांधवांनो की एका एकरामध्ये 74 क्विंटल पर्यंत मक्याचं उत्पादन ह्या चायनीज पद्धतीने लागवड करून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या महाराष्ट्रात घेतलं आहे। तर सर मग ही चायनीज लागवड पद्धत आणि आपली पारंपरिक मक्याची लागवड पद्धत यामध्ये नेमका फरक काय येतो? मग आता याच्यात असा फरक आहे की आपण बघा, मक्याचं पीक म्हटलं की त्याला परागीभवन व्हायला लागतं, म्हणजे जे वरचा तुरा असतो तो नर फुल आहे आणि जे कणीस आहे आपलं त्याला आपण मादी फुल म्हणतो। तर त्याच्यावरचं जर ते पराग कणसावर पडला तरच तो कणीस पूर्ण भरतो। बरोबर। तर आपण हे एक महत्वाचा पार्ट आहे जसं परागीभवन, आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग आहे मक्यामध्ये की त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस जास्त व्हायला लागतं। म्हणजे हे C4 प्लांट असल्यामुळं त्याला कार्बन सिंथेसिस होणं गरजेचं असतं आणि जास्तीत जास्त कार्बन मिळण्यासाठी स्पेसिंग द्यावं लागतं। बरोबर। तर आपण जी नॉर्मल पद्धतीमध्ये पेरणी करतो त्यावेळी एकरी 8 किलो बियाणं शेतकरी पेरतात सरासरी, म्हणजे सीडच्या साईज नुसार। तर एका एकरामध्ये 2 बॅग म्हणजे 8 किलो आणि प्लांट पॉप्युलेशन जर बघितलं तर त्याचं असतं 26,000 सरासरी। आणि पेरताना आपण काय करतो, सलग 2 फूट किंवा 2.5 फुटाच्या अंतराने पेरतो। त्यावेळी काय होतं की मक्याची जी पानं ती एकमेकांमध्ये अशी अडकतात, त्यामुळे परागीभवनला अडथळा येतो आणि फोटोसिंथेसिसला बी अडथळा येतो, कारण ते क्लोज स्पेसिंग मध्ये असतात। इथे एक्झॅक्टली आपण बदल कसा केलाय की आपण स्पेसिंग मॉडिफाय केले आणि शिवाय प्लांट पॉप्युलेशन पण वाढवलं। म्हणजे इकडं 8 किलो लागते, आपल्या चिनी पण तंत्रज्ञानामध्ये 11 किलो बियाणं लागतंय, तर बी उत्पादन पण वाढतंय आणि पॉलिनेशन वाढते, फोटोसिंथेसिस वाढते। कारण ह्याच्यात आपण मॉडिफिकेशन असं केलंय की आपण लागवड पद्धतीचं अंतरच बदललेलं आहे। बरोबर आहे। तर काय अंतराचं काय गणित आहे? आपण जे पाहतो की लागवड पद्धत की आपण काय करतोय की जनरली तुम्ही सपाट पण पेरू शकता किंवा अशा प्रकारची गादी वापी करू शकता। त्या सरीपासून या सरीपर्यंतचं अंतर आपण 4 फूट, इथे तुमच्या पायापासून ते माझ्या पायापर्यंत, इथे या सरीतलं तुमच्या पायापासून ते माझ्या पायापर्यंत जे अंतर आहे सरीचं हे 4 फूट ठेवायचं। आणि याच्या माथ्यावर आपण बेडवर टोकन करताना इथं जे ड्रिपर आहे हे 1.25 फुटाचा ड्रिपर आहे, म्हणजे ह्या ड्रिपर टू ड्रिपर अंतर 1.25 फूट आहे। हे 1.25 फुटाच्या अंतरामध्ये आपण इथं समोर इकडे 8 इंचावर 2 बी, त्यानंतर इकडे 8 इंचावर 2 बी, असे प्रत्येक ड्रिपर समोर आपण 2-2 बी टोकले। या चौकटीमध्ये आपले 8 रोपं लागले। आता हे 2 बी आपण सोबत एका जागेवर ठेवलेले, एका जागेवर लावले, तर मग ह्याच्यात करप्यासारखी समस्या येते का? बिलकुल नाही, कारण ह्याला स्पेसिंग जास्त मिळते। जेवढं उलट तुम्ही स्पेसिंग क्लोज कराल तेवढं करपा जास्त येतो। हे दोन्ही आपले एक समान वाढतात, ह्याचा आकार जो आहे तो डबल होतो म्हणजे नेहमीपेक्षा, कारण ह्याला प्रकाश संश्लेषण आणि फोटोसिंथेसिस दोन्ही, फोटोसिंथेसिस आणि पॉलिनेशन हे म्हणजे परागीभवन हे दोन्ही चांगलं होत असल्यामुळे ह्याच्यामध्ये रोगराईला हा शिवत नाही। आणि ह्याचा पानाचा आकार जर बघितला तर नॉर्मल पेक्षा दुप्पट होत जातो, कारण त्याला तेवढं स्पेसिंग मिळालेलं आहे। बरोबर, ह्याची रुंदी जास्त असते। याच्यामध्ये ह्या प्लांट पॉप्युलेशन तर जास्त मिळतं। जनरली आपण जेव्हा लागवड करतो नेहमीच्या पद्धतीमध्ये तिथं इथे एक बियाणे येईल, परंतु एवढ्या चौकटीत जर बघितलं तर 6 बसले,
याच्याऐवजी आपले 8 झालेत. बरोबर. कारण आपण लावताना काय करणार, 9 इंचावर एक, इथे एक, इथे एक लावले. या एवढ्या स्पेस मध्ये किती लागले, 6 प्लांट. आणि इथं किती आता जनरली आपले 8 आहेत, म्हणजे ह्याच्यापेक्षा 2 वाढले, नेहमीपेक्षा 2 वाढले. आणि स्पेसिंग जर बघितलं तर नॉर्मल पेक्षा मोकळं दिसतंय, ज्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये उत्पादन जास्त येते. आज माझ्याकडे महाराष्ट्रातले जेवढे शेतकरी आहेत ते कधी एक पण शेतकरी असा नाही की जो 45 क्विंटलच्या खाली आलेलाच नाही. अरे वा. आपण तो 60 आहे, 70 आहे, 74 पर्यंत अचीव केलेला आहे. ओके. त्याचं मेन कारण आहे की आपण हे प्लांटिंग बदलले. आता ज्यांची नॉर्मल स्पेसिंग आहे, म्हणजे ज्याला ड्रीप नाहीये किंवा पाटपाणी आहे, तर त्यांनी काय करायचं की अशा पद्धतीने जोडवळ पद्धतीत फक्त पेरणी करायची. म्हणजे हे डिस्टन्स 1.25 फूट आणि त्या 2 मधलं जे अंतर आहे तिथलं त्या रो पासून त्या रो पर्यंत 2.5 फूट स्पेस ठेवायचा. ओके. म्हणजे हा 2 स्पेस सोडल्यानंतर आपण हे 1 महिन्याची मका झाल्यानंतर याला आपण बैल अवजारांनी भर लावायची. म्हणजे अशा प्रकारे हे बेड बांधून घ्यायचे आणि पाणी देताना ह्या सरीमध्ये द्यायचं. मग त्या ओलीवर पण मका येऊन जाते. आणि ही जी चिनी पद्धतीची लागवड आहे ही आपण दोन्ही पण हंगामात करू शकतो का? तिन्ही, दुसरी दोन्ही नाही. खरीप मध्ये जून जुलै, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये रब्बी आणि जानेवारी मध्ये उन्हाळी. तर आता मी ज्या शेतकऱ्यांचा फीडबॅक आता घेतला ते उन्हाळीमध्ये त्यांनी 45 क्विंटल प्रति एकर काढले. आणि हे चाऱ्यासाठी जरी केलं, चारा करताना लोकांना असं वाटतं की जेवढी दाट मका तेवढी जास्त उत्पादन, पण इथं त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध आहे. तुम्ही ज्यावेळी दाट पेरणी करता तेव्हा 20 टनच्या पेक्षा जास्त उत्पादन येत नाही चाऱ्याचं. या पद्धतीने मध्ये तुम्ही 35 ते 40 टन प्रति एकर चारा उत्पादन घेता, म्हणजे नेहमीपेक्षा दुप्पट. आणि शिवाय हा चारा पौष्टिक बनतो, कारण ह्याच्यामध्ये सर्व न्यूट्रिशन आले, तो तेवढा ग्रोथ झालेला असतो, तेवढा फुल ग्रोन झालेला असतो. नॉर्मल ज्यावेळी ग्रोथ तुम्ही हे कराल, दाट पेरणी कराल, तेव्हा तो आपल्या 5 फुटापेक्षा वाढणार नाही, हा 13 फुटापर्यंत वाढतोय. हा फरक ह्याच्यामध्ये दिसतोय. आता इथे आपल्याकडे पारंपरिक पद्धती एक आहे, तर त्याबद्दल आपण जरा चर्चा करूयात. तर आता एक्झॅक्टली आपण काय करतो, ज्यावेळी ड्रीप जरी असेल तरी नॉर्मल स्पेसिंग मध्ये काय करतो आपण की या ओळीतला आपण जरी 1.25 फूट ठेवलं, ड्रीप आहे तरी, पण टोकन करताना आपण इथं 9-9 इंचावर अशी टोकन करत जातो. या चौकटीमध्ये आपले 6 प्लांट पॉप्युलेशन बसले. बरोबर. आपले मगाच्या ह्याच्यामध्ये किती बसले, 8 बसले होते. आणि हा जनरली ज्यावेळी नंतर वाढतो त्यावेळी हा एकमेकात असा पान यायला सुरुवात होतो. बरोबर. ह्या दोघांची स्पर्धा जास्त वाढते. इथं स्पर्धा नाही, कारण हा इथपर्यंत गेलाय. बरोबर. हा मधला प्लॅन नसल्यामुळे ह्या दोघांची स्पर्धा लागलेली नाही. हे 4 जरी असले तरी इथं एकत्रित राहतील. इथं 8 जण असले तरी एकत्रित राहतील, पण हे 6 जण एकमेकाला स्पर्धा करतात. बरोबर. की जे आपल्या नॉर्मल पद्धतीमध्ये हे येतं आणि आपली जे हे आहे चायनीज पद्धत ती वेगळी आहे. पण जे नॉर्मल पेरणी करतात ते लोक इथल्यानंतर परत इथे एक ओळ आहे, जवळ, म्हणजे अजून इथे काय, इथे काय, परत तिथं आहे. तर जेवढे दाट स्पेसिंग होईल तेवढं प्लांट पॉप्युलेशन तर त्यांचं कमी आहे, पण आपण त्यांची एकमेकाची स्पर्धा लावून दिली. बरोबर. ती स्पर्धा इथं आपण लावलेली नाही, इथं स्पर्धा बिलकुल नाहीये. हा फरक बेसिकली आहे. आणि मग शेतकऱ्यांना कुठली खतं द्यायची असतील, पाणी द्यायचं असेल तर त्याच्या रूट झोनला आपण इथंच मध्ये देणार आहे. बरोबर. पाणी इकडे विनाकारण दुसरीकडे कुठे जाणार नाही, जिथं पाहिजे तिथंच पाणी मिळेल. बाकी तणांचा प्रादुर्भाव वगैरे हा विषयच राहणार नाही. बरोबर. किंवा एखाद्याला आंतरपीक करायचंय छोट्या पद्धतीतलं, त्यामधल्या 2.5 फुटाच्या पट्ट्यामध्ये उडीद, सोयाबीन, हरभरा हे आपण मध्ये काढून घेऊ शकतो. बरोबर. कारण तेवढा स्पेस मिळालाय. आता मी बघितलं काही शेतकऱ्यांनी चिनी पद्धतीमध्ये 8 फुटावर ही ओळ लावली आणि मधल्या जो बेड येतोय त्याच्यामध्ये तूर लावलेली आहे. ही मका निघाल्यानंतर तूर वाढेल, आंतरपीक घेतले. म्हणजे एक तुरीची ओळ टाकली आणि एक ओळ ह्या मक्याची टाकली, तर त्यांना इथं 20 क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन येणार, कारण एक ओळ स्किप केली. पण 20 क्विंटल जरी आलं तरी त्याचं नॉर्मल पेक्षा जास्त उत्पादन आहे. म्हणजे तुरीचं तो उत्पादन नंतर निघणारच आहे. बरोबर. तुरीला स्पेस तर ऑलरेडी मिळाला आहे, पण हा इफेक्ट त्याच्यामध्ये जास्त येणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण बघितलं की पारंपरिक पद्धत जी आहे मक्याची, त्याबद्दलही सरांनी आपल्याला एक्सप्लेन करून माहिती दिली आहे. आपण आधी चिनी पद्धतीबद्दल पण माहिती घेतलेली आहे. तर सर, आपण हे चिनी पद्धतीत बघितलं की आपल्या पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत रोपांची संख्या थोडी जास्त आहे. जिथे आपण पारंपरिक मध्ये 6 रोपं येत आहेत तिथे आपल्या इथे 8 रोपं येत आहेत. तर मग हे रोपांची संख्या वाढली तर मग ह्यासाठी खताचं नियोजन कसं केलं जातं? याच्यामध्ये खरं तर खत जे आहे ते नेहमीच्या पद्धती इतकंच आहे. आपण म्हणजे आपला जो डोस आहे 120-40-40 किंवा 120-60-40 हा नत्र स्फुरद पालाचा जो पर हेक्टर डोस आहे तेवढाच याला द्यायला लागतो. उलट याला स्पेसिंग जास्त मिळाल्यामुळे काय होतं की एनर्जी जास्त याला मिळते. मूळ खरं तर कार्बन आणि सनलाइट ही एनर्जी यासाठी महत्वाची असते ह्या मक्या पिकासाठी. जेवढी एनर्जी असते तेवढं त्याला न्यूट्रिशन अपटेक चांगला मिळतो. त्यामुळे न्यूट्रिशन ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपण नत्रस्फुरद पाला जो रिकमेंडेड डोस आहे
120-60-40 तो द्यावा आणि सोबत झिंक सल्फेट प्रति एकरी एकरच्या हिशोबाने आपल्याला 15 किलो हे द्यायला पाहिजे. आणि तो डोस देताना आपण शक्यतो पेरणीच्या बरोबर पेरूनच द्यावा जमिनीमधून. तर तो महत्वाचा आहे. आणि बीज प्रक्रिया करताना ह्याला ॲझोटोबॅक्टर आणि PSB जे जीवाणू संवर्धन आहेत त्याची बीज प्रक्रिया केली तर ते जास्त फायद्याला ठरत आहे. आता मका पिकामध्ये सगळ्यात मेजर समस्या मानली जाते ती फॉल आर्मीवॉर्मची समस्या मानली जाते. इथे आपल्याला त्याचेच लक्षणं दिसत आहेत काहीतरी. तर ह्या चिनी पद्धतीमध्ये ती जी समस्या आहे ती कसं म्हणजे ते जास्त प्रमाणात येते किंवा त्या समस्येचं आणि या चिनी लागवडीचं कसं? खरं हा मेजर समस्याच आहे. कारण मक्यामध्ये लष्करी अळी म्हणतो आपण किंवा फॉल आर्मीवॉर्म ही अमेरिकन अळी जी आहे तिचं प्रजनन खूप फास्ट आहे. तुम्हाला दर 15 दिवसाला पुन्हा पुन्हा ती अळी दिसेल. तर त्यासाठी जे काही आपल्याला नॉर्मल पद्धतीने ह्याच्यामध्ये अळीचा प्रादुर्भाव हा आहेच. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे अळीची लक्षणं येऊन दिसत आहेत. पण हे येऊन गेलेलं ऑलरेडी. अळी ह्या वरच्या पोग्यामध्ये थांबते आणि हा नष्ट करायला बघते. पण ह्याला जे काही आपल्याला स्टँडर्ड रिकमेंडेड जे शिफारसीत केलेली कीटकनाशक आहेत त्याच्या फवारण्या कराव्याच लागतात. पण ह्याचं स्पेसिंग जास्त असल्यामुळे आपल्याला फवारणी त्याच्यापर्यंत आतपर्यंत करता येते. हा महत्वाचा विषय. ज्यावेळी दाट लागवड असते त्यावेळी तो प्रत्येक झाडापर्यंत जाऊ शकतो, फवारा पोहोचू शकत नाही. बरोबर. आणि याच्यामध्ये जे कणीस निघतंय त्याची म्हणजे काय म्हणतो आपण त्याचं वजन जास्तीत जास्त किती असतं चिनी पद्धतीने लागवड? आता ज्यावेळी आपण नॉर्मल लागवड करतो त्यावेळी आपण 25 ते 26,000 प्लांट पॉप्युलेशन आहे. म्हणजे रोपांची संख्या एकरी 25 ते 26,000 आहे. तिथं 150 ग्राम जर भरला, 100 ग्राम जर कणसाचं वजन भरलं तर तो 25 क्विंटल निघतो. आणि तिथं 25 क्विंटलच्या पेक्षा जास्त शेतकरी जातच नाही. एखादा शेतकरी आहे की तो 30 क्विंटल पर्यंत गेलाय. म्हणजे तो 100-125 ग्राम पर्यंत त्याचे एका कणसामध्ये दाणे भरले. आपल्या इथं रोपांची संख्या आहे 34,000. म्हणजे तुम्ही जर कॅल्क्युलेशन साठी धरले तर 35,000 धरा. 35,000 गुणिले 150 ग्राम एका कणसामध्ये वजन भरतं की जे आपलं 50 ते 51 क्विंटल पर्यंत उत्पादन जातं. तेच काय काय ठिकाणी आमचं 200 ग्राम पर्यंत भरलेलं आहे जे 68 ते 70 क्विंटल एकरी उत्पादन आलंय. एका कणसामध्ये आपण चांगलं एकच कणीस येतं की जे 200 ग्राम पर्यंत दाणे देतो. बरोबर. तर आता शेतकरी बंधूंनो आपल्याला सरांनी चिनी पद्धत पारंपरिक पद्धतीची विस्तृत माहिती आपल्याला दिली आहे. तर सर एक शेवटचा प्रश्न आहे की आता शेतकरी बंधूंना याचं मार्केट आणि उत्पादन याचं गणित थोडंसं तुम्ही सांगू शकता का? निश्चित. कारण माझं जे आहे हे चिनी तंत्रज्ञान हे प्रूव्हन आहे आणि तुम्ही एकरी 50 क्विंटल उत्पादन हमखास घेणार आहात. आणि आजच्या घडीला मार्केट रेट 2,000 पेक्षा कमी मिळतच नाही. मग 2,000 रुपये प्रति क्विंटल जर 50 क्विंटल एका एकरामध्ये तुम्ही मक्याचं उत्पादन घेतलं तर एका एकरामध्ये 1.25 लाख रुपये तुम्हाला मिळतील. आणि खर्च जर बघितला तर मॅक्झिमम 30,000 पेक्षा जास्त येणार नाही. म्हणजे निव्वळ नफा हा शेतकऱ्यांना 90 ते 95,000 रुपये मिळणारच आहे. हे शाश्वत तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी आहे. जरूर त्यांनी उत्पन्नामध्ये तर वाढ होईल पण पैशामध्ये तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे असं हे तंत्रज्ञान आहे. नक्कीच सर. तर सर आपण दिलेली जी माहिती आहे ती हे पाहणारे शेतकरी बांधवांसाठी नक्कीच उपयुक्त आहे. तर आपण जो ॲग्रोस्टार इंडिया युट्यूब चॅनलला आपला वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. आणि सर्व शेतकरी बांधवांनाही या ॲग्रोस्टारच्या प्लॅटफॉर्मचा फायदा घ्यावा हेच मी कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीने सगळ्यांना आवाहन करेन. धन्यवाद. तर शेतकरी बंधूंनो आपण ह्या व्हिडिओमध्ये चिनी पद्धतीने मका लागवड जी आहे त्या संदर्भाने चर्चा केली. ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ॲग्रोस्टार इंडियाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.